इथे मी पोपटी रंगाच्या अर्धा किलो मिरच्या घेतलेल्या आहेत। तर आज आपण दही मिरच्या बनवणार आहोत। तर यासाठी मी अर्धा किलो मिरच्या घेतल्या आणि या तिखट नाही आहे, म्हणजे कमी तिखट असतात या पोपटी रंगाच्या। तर आता मी स्वच्छ धुवून घेते या आणि चाळणीत काढून घेते। मिरच्या आपण अशा प्रकारे चिरून घेऊ। अशा प्रकारे आपण चीर पाडून घेऊ सगळ्या मिरच्यांना। इथे मी अर्धा लिटर दही घेतलं आहे। अर्धा किलो मिरचीसाठी अर्धा लिटर दही घ्यायचं आहे आणि दही खूप छान आंबट असलेलं पाहिजे। जर फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल, आंबट असेल कमी, तर एक दिवस तुम्ही फ्रीजच्या बाहेर ठेवलं तर दही छान आंबट येईल आणि आंबट दहीची मिरची छान बनते। तर आता इथे आपण काही मसाले घालणार आहोत यात। तर इथे मी भाजलेली जिऱ्याची पावडर 1 चमचा, पोहे खाण्याचा 1 चमचा घेतलेला आहे आणि ते यात घालते दह्यात। त्यानंतर 1 चमचा धने पावडर, ते भाजलेलं धण्याचं पावडर आहे, तर तेही घालते यात। एक चमचा आमचूर पावडर घेतलेला आहे, याने चव खूप छान लागते मिरचीमध्ये, आंबट छान। आणि 1 चमचा मीठ घातला आहे। याला आता मिक्स करून घेऊ। आपण या मिरच्या घालू। तुम्ही एक मिरची घेऊन त्यात असं भरून पण शकता, असं एक मिरची घेऊन, पण त्याला खूप जास्त वेळ लागतो। तर आपण असंच हाताने याला असं आतमध्ये जाईल दही असं मिक्स करून घेऊ। छान आपल्याला घोळून घ्यायचं आहे, म्हणजे आतमध्ये दही छान मुरेल यात, नाहीतर फक्त वरती वरती दही लागेल। हे अशा प्रकारे याला आपण रात्रभर असंच ठेवणार आहे। दह्यात आपल्याला मिरच्या छान मुरतील आणि उद्या आपण सकाळी सुकायला ठेवायचं। तर सकाळ झालेली आहे आणि मिरच्या छान मुरलेल्या आहेत दह्यात। आता आपण ह्या मिक्स करून घेऊ। आता ताटात आपण एक एक असे सुकायला ठेवू।
हे बघा अशा प्रकारे मी पसरून घेतले. आता याला आपण उन्हात सुकायला ठेवणार आहोत. याला कडकडीत उन्हामध्ये आपण आता 2 दिवस सुकवून घेऊ, म्हणजे आपल्या मिरच्या वर्षभर टिकतील.